नमस्कार. आपल्या सर्वांचे मनमंदिरा या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 6. या अध्यायाचे वाचन केल्याने किंवा या अध्यायाचे श्रवण केल्याने कठीण प्रसंग आल्यास योग्य मार्गदर्शन लाभेल. गोकर्ण क्षेत्री महाबळेश्वर नावाचे लिंग आहे. त्याची प्रतिष्ठापना गणेशाने केली. त्या तीर्थस्थानी भक्तांना दिलेली अध्यात्माची दीक्षा जास्त चांगली प्रभावशाली होते. म्हणून श्रीपाद श्रीवल्लभ प्रथम गोकर्ण क्षेत्री गेले. त्या संबंधीची कथा सिद्धगुरु नामधारकाला सांगू लागले. पुलस्त्य नावाचे ब्राह्मण ऋषी, त्यांची पत्नी कैकेयी ही रावणाची आई होती. ती मोठी शिवभक्त, दररोज शिवमंदिरात जाऊन शिवपूजन केल्याशिवाय अन्न ग्रहण करत नसे. एक दिवस कैकेसीला काही कारणामुळे शिवमंदिरात जाता आले नाही. म्हणून ती घरीच मातीचे लिंग करून त्याची भक्तियुक्त अंतकरणाने पूजा करत होती. तेवढ्यात तेथे रावण आला. त्याने विचारले, आई, तू हे काय करतेस? मी हे मातीचे शिवलिंग तयार करून त्याची पूजा करते. या पूजेचे फळ म्हणजे यामुळे कैलासपद प्राप्त होते. कैकेसी म्हणाली, माझ्यासारखा पराक्रमी तपस्वी मुलगा असताना तू मातीच्या शिवलिंगाची पूजा का करतेस? हे मला योग्य वाटत नाही. मी कैलासासहित शिवशंकराला इथे घेऊन येतो असे आश्वासन देऊन रावण मनोवेगाने कैलासावर गेला. शुभ्र अशा कैलासाला तो 20 हातांनी गदागदा हलवून 10 मस्तकाचा आधार देऊन पर्वत मुळासकट उचलण्याचा प्रयत्न करू लागला. त्यामुळे कैलासात हाहाकार माजला. देव घाबरले, सप्त स्वर्ग हादरले. पार्वती शिवाला म्हणाली, स्वामी, हे काय चालले आहे? धरणीकंप झाल्यासारखा कैलास डळमळतो आहे. तुम्ही सर्वांचे रक्षण करा. सर्वजण भयभीत झाले आहेत. पार्वतीची विनंती ऐकून शिवाने डाव्या हाताने शिखरावर दाब दिला. त्यामुळे पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या रावणाची 10 मुखे 20 हात 2 पर्वताच्या फटीत अडकली. रावण कासावीस झाला. शिवनामाचा जप करीत कणू लागला. रक्ष रक्ष म्हणत ओरडू लागला. रावणाची आराधना ऐकून भोळ्या शंकराने शिखरावरील दाब काढून घेतला. रावण मोकळा झाला. अत्यंत भक्तीने, समर्पण भावाने आपले 10 पैकी 1 मस्तक कापले. त्याचा त्याने ताण पुरा केला. आतड्याची दोरी तयार करून त्याला जोडली. एक तंतुवाद्य तयार केले व ते वाजवून त्यावर सामवेदाचे वेदशास्त्र युक्त गायनाने शिवस्तवन करू लागला. त्याने 36 रागात गायन व नृत्यही केले. त्याची भक्ती व आत्मबलिदानाने प्रसन्न होऊन भगवान शंकर प्रगट झाले. ते रावणाला म्हणाले, रावणा, तुझ्या अनुपम भक्तिगीत नृत्याने मी संतुष्ट झालो आहे. तुला पाहिजे तो वर माग. रावण म्हणाला, माझ्याजवळ विश्वातले वैभव आहे. 33 कोटी देव माझ्या सेवेला तत्पर आहे. कल्पवृक्ष कामधेनू माझ्या दारात आहेत. ऐश्वर्य संपन्न लक्ष्मी माझ्या महालात दासे म्हणून वावरते. माझे लंकेचे राज्य अजिंक्य आहे. माझे 1000 कोटी वर्षाचे आयुष्यमान आहे. तेव्हा आपणाकडे मी स्वतःसाठी आता अन्य काय मागणार? पण माझी आई माझ्यासारख्या अलौकिक सामर्थ्यवान पुत्र असताना तुमच्या मृती कलिंगाची पूजा करते, हे मला योग्य वाटत नाही. तिला तुमची पूजा रोज करता यावी म्हणून कैलासासहित प्रत्यक्ष तुम्हालाच लंकेला घेऊन जावे अशी माझी इच्छा ती तेवढी पूर्ण करा. मला अन्य वरदान नको. त्यावर शंकर म्हणाले, असे मग त्यासाठी कैलास पर्वत लंकेला नेण्याची काय आवश्यकता आहे? मी तुला माझे आत्मलिंग देतो. या आत्मलिंगाची रुद्र सुक्ताचा अभिषेक करून तिन्ही त्रिकाल मनोभावे पूजा कर. 108 वेळा माझ्या नामाचा जप कर. ज्याच्याजवळ हे लिंग असते त्याला मृत्यूचे भय नाही. त्याच्या नित्यदर्शनाने सर्व दोष जातात. सर्व मनोरथ पूर्ण होतात. तू लंकेत गेल्यावर सलग 3 वर्ष नित्यपूजा केल्याने मजसारखा ईश्वर होशील. परंतु नेताना मध्ये वाटेवर जमिनीवर हे ठेवू नकोस. हे आत्मलिंग म्हणजे माझे प्राणच आहेत. असे म्हणून शिवाने रावणाला आत्मलिंग आणि वरदान दिले. नारद हे समजल्यावर इंद्राकडे गेले. ते म्हणाले, अरे इंद्रा, शिवाने आत्मलिंग आणि वर रावणाला दिले आहेत. 3 वर्ष रावणाने आत्मलिंगाची पूजा केली तर तो अमर ईश्वर होईल. मग लंकाच कैलास होईल. तुमचे ऐश्वर्य जाईल. 33 कोटी देव आणि तू सुद्धा रावणाची सेवा कराल. सर्व अप्सराही जातील. नारदाचे बोलणे ऐकून इंद्र घाबरला. तो प्रथम ब्रह्माकडे, तेथून सर्वजण विष्णूकडे गेले. विष्णूला सर्व वृत्त सांगून इंद्र म्हणाला, नारायणा, रावणाने सर्व देवांना वेठीस धरले आहे. त्याचे पारिपात्य करण्यासाठी तुम्हाला पुढे श्रीराम प्रभूचा अवतार घ्यावा लागणार आहे. परंतु आता शिवशंकराने वर आणि आत्मलिंग दिल्यामुळे तो अमर आणि ईश्वर होण्याचा धोका निर्माण झाला आहे. सर्वजण पुन्हा शिवाकडे कैलासावर आले.
विष्णू म्हणाले, महादेवा, त्या दृष्ट दानवाला वर आणि आत्मलिंग देण्याची काय आवश्यकता होती? आता तो साऱ्या विश्वाला पीडा देईल. त्याला लिंग देऊन किती वेळ झाला? शंकर म्हणाले, रावणाला लिंग घेऊन जाण्याला 5 घटका झाल्या. तो अद्याप लंकेच्या मार्गावरच असेल. विष्णूने विचार केला. सुदर्शन टाकून सूर्य झाकावा व सूर्यास्ताचा भास करावा. कारण रावण मोठा धार्मिक, कर्मठ, सकाळ संध्याकाळ संध्या करण्यास चुकणार नाही. त्यानंतर नारदाला रावणाच्या मार्गात अडथळा आणण्यासाठी पाठवावे. त्याप्रमाणे नारद रावणाला बोलण्यात गुंतून ठेवतील. त्यामुळे रावणाला स्नान संध्याविधीसाठी विलंब होईल. त्यानंतर गणेशाला बोलावून सर्व वृत्तांत सांगून कामाची कल्पना द्यावी. म्हणजे गणेश बटुरूप घेऊन रावणाच्या मार्गावर उभा राहील. रावणाला स्नान संध्येसाठी समुद्रावर जायचे असल्याने तो शिवाच्या आज्ञेनुसार आत्मलिंग जमिनीवर ठेवू शकत नसल्याने ते आत्मलिंग बटू वेशधारी गणेशाजवळ देईल. त्याला ते खाली न ठेवण्याची सूचना देईल. प्रथम गणेशाने, ते फार जड आहे, माझ्यासारख्या लहान मुलाला ते जास्त वेळ पेलणार नाही म्हणून नकार द्यावा. नंतर आडेबेडे द्यावेत. शेवटी रावणाला अट घालावी की मी 3 हाका मारील. त्याच्या आत तुम्ही आलात तर ठीक, नाहीतर ते लिंग मी जमिनीवर ठेवीन. बटुवेशधारी गणेशाने रावणाला उसंत मिळू दिली नाही. घाईघाईने एका पाठोपाठ एक अशा 3 हाका माराव्यात आणि रावण आला नाही. लिंगाचे ओझे असह्य झाले. प्रथमच कल्पना दिली होती असे म्हणून लिंग जमिनीवर ठेवून द्यावे असे विष्णूने नियोजन केले आणि ठरल्याप्रमाणे सर्व काही योजल्याप्रमाणे गणेशाने लिंग खाली ठेवले. गणेशावर त्या क्षणी स्वर्गातून देवांनी पुष्पवृष्टी केली. रावण घाईघाईने आला, परंतु आत्मलिंग जमिनीवर ठेवल्याने ते जमिनीत अर्धे घुसले होते. रावणाने बटूला शोधण्यासाठी इकडे तिकडे पाहिले, परंतु बटू वेशधारी गणेश आपले काम चोख करून अंतर्धान पावले होते. रावणाने ते लिंग जमिनीतून सर्व बळ लावून घट्ट पकडून वर खेचण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही. रावणाच्या वर खेचण्याच्या प्रयत्नात लिंगाला मात्र गायीच्या कानासारखा पीळ पडला. म्हणून त्या लिंगाला गोकर्ण महाबळेश्वर असे म्हणतात. गणेशाने ते खाली ठेवले म्हणून त्याला गणेश स्थापित लिंग म्हणतात. रावण निराश होऊन निघून गेला. तेथेच पुढे काही काळाने त्याने तप केले. गोकर्ण क्षेत्राची महती त्रिभुवनात आहे. सिद्ध म्हणाले. ही कथा ऐकून नामधारक संतोष पावला. इति श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 6 समाप्त.